शिवाय. ओम नमः शिवाय. सूर्यनारायण देवताय नमः. तू जसा रोज उगवतो आणि मावळतो हे सत्य आहे, तर मी केलेला आविष्कार प्रयोग शिवसंजीवनी हा देखील सत्य आहे. याचा लाभ अखंड मानवजातीला होऊ दे. अखंड मानवजात आणि सृष्टी आरोग्य संपन्न निरोगी होऊ दे. हेच तुझ्या चरणी माझं एक मागणं आहे, तळमळ आहे. ओम नमः शिवाय. आजार विकार रोग अनेक, विलास फक्त एक शिवसंजीवनी. लिव्हरचे विकार, किडनीचे विकार, पोटाचे विकार, आतडीचे विकार, मधुमेह, रक्तदाब कमी जास्त असणे, गुप्तरोग, कानाचे विकार, डोळ्याचे विकार, हिमोफेलिया, इबोला, कफपित्त, जुनाट सर्दी खोकला, सतत ताप येणे, खोकला येणे, अंगावर खाज येणे, गांधी येणे, उष्णता बाळगणे, लघवी, मूत्राशयाचे विकार, लकवा, कुष्ठरोग, तोंडाचे कानाचे विकार, डोळ्यांचे विकार, पित्ताशयातील खडे, थायरॉइड, मूतखडा, मूळव्याधाचा कसलाही प्रकार असू द्या, सर्वाला हा लाभदायी आहे. सापाचे विष झेर उतरण्यासाठी, कावीळ असो, नागिन असो, याच्यासाठी अत्यंत गुणकारी. अशा अनेक विविध आजारावर, रोगावर 7 आठवडे 14 डोस घेणे अत्यंत लाभदायी, गुणकारी. माणूस रोगमुक्त निरोगी जीवन जगू शकतो, आनंदी जीवन जगू शकतो, दीर्घायुष्य होतो. हे सत्य आहे. हे करून पहा, अनुभव घ्या, खात्री करा माझ्या देशबांधवांनो. स्त्रियांचे कसलेही आजार असो, मासिक पाळीचा त्रास, कठीण त्रास असो, ओटीपोट दुखण्याचा त्रास असो, थायरॉइडचा त्रास असो, अशक्तपणा असो, चेहऱ्यावरची नाराजी, चेहरा प्रसन्न न राहणे असा त्रास असो, काही त्रास असो स्त्रियांचा, त्याच्यावर एकमेव इलाज आहे. 7 आठवडे हा कोर्स पूर्ण करा शिवसंजीवनीचा. आठवड्यातून 2दा सोमवार गुरुवार. कसल्याही प्रकारचा त्रास मुळासकट निघून जातो आणि स्त्रीला आरोग्य संपन्न निरोगी जीवन मिळते. चेहऱ्यावरचे काळे डाग जाण्यासाठी, पिंपल्स, मुरूम चेहऱ्यावरचे जाण्यासाठी, चेहरा प्रसन्न राहण्यासाठी, त्याच्यावर तेज येण्यासाठी 7 आठवडे कडुलिंबाच्या पानाचा म्हणजे शिवसंजीवनीचा तुम्ही उपयोग करा, लाभ घ्या आणि चेहरा कसा सुंदर होतोय हे स्वतः जाणून घ्या. कुठल्याही कसल्याही प्रकारचं औषध वापरू नका, फेसवॉश वापरू नका, साबण वापरू नका, कसल्याही गोष्टी तुम्ही पैसा खर्चून त्यावर उपाय करू नका. हा 7 आठवड्याचा उपाय करून बघा आणि सुंदर किती चेहरा दिसतो हे जाणून घ्या. भारतीय प्राचीन कालापासून परंपरेनुसार चालत आलेला कुष्ठरोग म्हणजे लेप्रेसी आज ताकद आपल्या भारतात अस्तित्व धरून टिकून नाही. त्याचं समोर उच्चाटन होऊ शकलेलं नाही. त्याच्यावर विलास भरपूर निघालेत, परंतु समाजाच्या भीतीने लोक दवाखान्यात जाण्याचं आणि औषध घेण्याचं टाळतात. पण ज्यांना कुणाला अशी भीती वाटत असेल त्यांनी शिवसंजीवनीचा म्हणजे कडुलिंबाच्या पानाच्या रसाचा लाभ घ्यावा. त्याच पाण्याने गरम पाण्यात पानं टाकून त्यांनी आंघोळ करावी. त्याचा लाभ हप्त्यातून 2दा असा 1 वर्षभर यांनी घ्यावा. 1 वर्षभर लेप्रेसी मुक्त माणूस होईल. कुष्ठरोग आपल्या भारतातून कायमचा निघून जाईल. हे ध्यानात घ्या, याचा लाभ घ्या, अनुभव घ्या, खात्री करा. प्रत्येक भारतीयाचे, प्रत्येक माणसाचे आपल्या ह्या देशात राहणाऱ्या कर्तव्य आहे आपलं घर, गाव, शहर आणि आपला भारत देश स्वच्छ आणि निरोगी ठेवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. ते प्रत्येकाने केले पाहिजे. तर निरोगी आणि आरोग्य संपन्न जीवनाचा विचार करा. मानवी शरीराला रोगराई आणि मृत्यू असूच शकत नाही. त्याच्यावर दिलाच उपाय आहे शिवसंजीवनी. आरोग्य संपन्न निरोगी जीवनाचं रहस्यमय सत्य हे कडुलिंबाचं झाड. भारतात सर्वत्र मिळणारं, सर्वांच्या परिचयाचं, अत्यंत गुणकारी प्राचीन परंपरा असलेले हे कडुलिंबाचं झाड. कसलाही आजारी विकार रोग म्हणजे मृत्यू नाही. घाबरू नका, भिवून जाऊ नका. जग विलाज आहे तो मी सर्वांसाठी मुक्त आणि विनामूल्य ईश्वरी प्रसाद असलेला हा शिवसंजीव नावाचा त्याच्यावरचा उपचार विलाज मुक्त आहे सर्वांसाठी. रोग, आजार, विकार माणसाला असूच शकत नाही, कारण हे फक्त कोंदण दिलेले आहेत नावाचे. ही नवीन सायन्स, मेडिकल सायन्स, विज्ञान, तंत्रज्ञान ही मानवजातीला एक असं धोक्याचं म्हणजे ते कोंदण घातलेलं आहे आजाराच्या नावाचं. कॅन्सर, TB, एड्स या नावानेच माणसं मरणाच्या खाईत जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माणसाला कसल्याही प्रकारचा रोग असूच शकत नाही. शारीरिक पीडा असू शकते. त्या पीडेला असं रोगाचं नाव देऊन त्याला माणसाला मृत्यूच्या दाढत ढकलू नका. हे महापाप आहे. त्याच्यावर विलाज देखील आहे. प्रगत तंत्रज्ञान, विज्ञान असफल ठरलेलं आजच्या काळामध्ये. किती माणसांनी प्रगती केली, किती विज्ञान तंत्रज्ञानाचा त्यांनी प्रवास सुरू केला आणि किती चंद्रावर गेला, मंगळावर गेला. त्याचा मानवजातीला आरोग्यासाठी काय फायदा झालेला नाही. आरोग्य हे प्राचीन परंपरेनुसार चालत आलेल्या आयुर्वेदातील या जुन्या पुराण्या गोष्टीनुसार, वनस्पतीनुसार, जडीबुटीनुसारच चालत आलेलं आहे. ते दीर्घायुष्य भाऊ असं त्याला आयुर्वेदाला आशीर्वाद आहे. त्यातली त्यात महत्त्वाचं म्हणजे कडुलिंबाचं झाड म्हणजे अमृताचं झाड आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. घेऊन जाऊ नका. कसलाही रोगराई माणसाला खाऊ शकत नाही, मारू शकत नाही. माझ्या देश बांधवांनो, सन 2012 साली हा शिवसंजीवनी नावाचा प्रयोग आविष्कार माझ्या हातातून शिवशंकरांनी ज्या टायमाला सिद्ध करून घेतला, मला गुण आला, मला नवजीवन मिळाले.
आणि इतर गरजूंना देखील त्याच्यापासून लाभ व्हायला सुरुवात झाली, फरक पडायला सुरुवात झाली, त्यांना आरोग्य निरोगी जीवन मिळण्यास सुरुवात झाली। या शिवसंजीवनीमधील मानवी जीवनासाठी आरोग्यासाठी असणारे जीवनदायी लाभदायी गुणकारी गुणधर्म माझ्या पारख्याने संशोधक नजरेने शोधले आणि सन 2012 साली शिवशंकराच्या कृपेने माझ्या हाताने यशस्वी असा प्रयोग आविष्कार मी जगासमोर सिद्ध करून मांडला, तो आहे शिवसंजीवनी। असा प्रयोग आणि आविष्कार करणारा मी जगातील आणि माझ्या भारतातील एकमेव मनुष्य आहे ज्यांनी 1 रुपया खर्च न करता 1 रुपया कोणाचा न घेता 100% गुण देण्याचा हा यशस्वी प्रयोग आविष्कार मानवजातीच्या कल्याणासाठी जगासमोर आणला। तुम्ही एकमेव माणूस आहे जगामधला। शिवसंजीवनीचा प्रथम प्रयोग मी माझ्या स्वतःवर केला। मला त्याचा लाभ झाल्यानंतर, गुण आल्यानंतर, नवजीवन प्राप्त झाल्यानंतर मी इतर गरजूंना त्याला देण्याचा प्रयत्न केला। आज माझ्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हजारो लोक या शिवसंजीवनीचा अनेक विविध आजार रोगावर लाभ घेत असून आनंदी निरोगी जीवन जगत आहेत। ते शिवशंकराचे गुण गात आहेत। या सत्य भागात आदिवासी पाड्यावर ग्रामपंचायत प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायत आहे। हे कार्य ग्रामपंचायतीच आहे। ग्रामपंचायतीने जरी मनावर घेतलं तर पूर्ण संपूर्ण गावाला, आसपासच्या सगळ्या भागाला या शिवसंजीवनीचा लाभ होऊ शकतो, होणार आहे। याचा विचार करा सगळ्यांनी जर विचार केला तर त्याचा लाभ होईल। आणि हा कुपोषण नावाचा आणि सिकल सेल नावाचा आजार विकार आपल्या या देशातून, ह्या ज्या सृष्टीवरून गायब होईल, हे सत्य आहे, त्रिकालाबाधी सत्य आहे। हे जाणून घ्या, माझी जी तळमळ आहे ती तुम्ही जाणून घ्या, त्याचा विचार करा, अंमलात आणा, त्याच्या प्रत्यक्षात उतरा। सगळ्यात महत्त्वाचे, कुणाला काही द्यायचं घ्यायचं नाही, याचा व्यापार धंदा करायचा नाही, हे महापाप आहे। ईश्वराचं देणं हे सगळ्यांसाठी विनामूल्य। सगळ्यांनी एकमेकाला सांगा, ज्याला लाभ होईल त्यांनी 10 जणांना सांगा, 10 जणांनी 100ला सांगा, 100 अख्ख्या जगाला व्यापलं पाहिजे, असा प्रकार करा। आजार विकार रोग अनेक इलाज फक्त एक शिवसंजीवनी घेऊन बघा, अनुभव घ्या, खात्री करा। शिवसंजीवनी घेतल्याने होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत। मानवी शरीरातील रक्तातील रोगप्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणात वाढते, म्हणजे CD4। मानवी शरीर रक्त शुद्ध निरोगी मजबूत होते। रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, पांढऱ्या पिशीचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढते। मन प्रसन्न राहते, वजन वाढते, मानवी शरीर आतून बाहेरून निरोगी मजबूत होते। हे सत्य आहे, अनुभव घ्या, खात्री करा। शिवसंजीवनीसाठीचे पथ्य, शिवसंजीवनी उपाशी पोटी घेतल्यानंतर 1 तासभर त्याच्यावर काही खाऊ पिऊ नये। 1 तासाने नाश्ता, चहा पाणी घेणे गरजेचं आहे। 1 तासभर त्याच्यावर काही खाऊ पिऊ नये। ज्या दिवशी तुम्ही शिवसंजीवनी घेताल त्या दिवशी दूध, दही, दुधाचे पदार्थ किंवा मासा हा प्रकार खाऊ नये। ते पथ्य आहे, ते ध्यानात घ्या। मी सांगतो ते ध्यानात घ्या, लक्षात घ्या, जागे व्हा। आजच्या युगात चालू परिस्थितीत सर्वच बाबतीत मानवी जीवनात लागणाऱ्या सर्वच घटकामध्ये प्रदूषित वातावरण निर्माण झाले आहे। अन्न, पाणी, हवा, रोजचे जीवनमान, पर्यावरण, वातावरण या सर्वांमध्ये प्रदूषण वाढलेले असून यामुळे मानवी आरोग्य आणि जीवन धोक्यात आलेले असून सर्व दूषित परिस्थितीमुळे मानवी शरीरातील रक्तातील रोगप्रतिकारक शक्ती कमजोर पडत आहे। मृत्यूचे प्रमाण वाढत आहे। चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, पांढऱ्या पिशी कमी होणे, किडनीचे विकार, हृदयरोग, जंतू संसर्ग, सततचा खोकला, ताप, हिवताप, अशक्तपणा अशा आजारांना माणूस आज बळी पडत आहे। कारण रोगप्रतिकारक शक्तीचा नाश, अभाव, कमतरता यामुळे अशा गंभीर परिस्थितीत मेडिकल सायन्स देखील मानवी जीवन वाचवण्यात अपयशी ठरत असून प्रगत तंत्रज्ञान, विज्ञान हे सर्व साधने देखील अपुरे पडत आहेत। याचा लाभ मानवी जीवन वाचवण्यास होत नाही। अशा परिस्थितीत गरज आहे ती ईश्वरी आशीर्वाद असणारे निसर्ग निर्मित शुद्ध अमृतमय आयुर्वेदातील औषध, जी सर्वांसाठी मुक्त, विनामूल्य आणि लाभदायी गुणकारी असेल। मानवी शरीरात रक्तात रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी असेल ती म्हणजे शिवसंजीवनी होय। आजच्या काळाची गरज, माझ्या देशाला, जनतेला, अखंड मानवजातीला याची आज अत्यंत गरज आहे। हा शिवप्रसाद आहे, सर्वांसाठी विनामूल्य, जीवनदायी। याचा लाभ सर्वांनी घ्यावा, निरोगी आनंदी जीवन जगावे। अनुभव घ्या, खात्री करा, हे सत्य आहे। सत्याचा मार्ग धरा, शिवभक्ती करा, अनुभव घ्या आणि खात्री करा। जागे व्हा माझ्या देशबांधवांनो। हा कडुलिंबाचा पाला सकाळी उपाशी पोटी घेण्यासाठी सकाळी लवकर आणायचा। 1 माणसासाठी किमान एवढासा 1 ढगळा आणायचा। पाण्यामध्ये त्याला स्वच्छ धुवून किमान 1 माणसासाठी अंदाजे 1 छटाक पानं, म्हणजे 50 ग्रॅम पानं 1 माणसासाठी घ्यायची। किमान अंदाजे एवढे बचकभर पानं 1 माणसासाठी घेणे। दगडी पाटा किंवा मिक्सर, थोडं पाणी घालून हा पाला मऊ वाटायचा। मऊ वाटलेल्या ह्या गोळ्यामध्ये, एवढ्या गोळ्यामध्ये, मऊ वाटलेल्या ह्या गोळ्यामध्ये अर्धा ग्लास साधं पाणी मिक्स करायचं। हे मिश्रण
स्वच्छ कपड्याने गाळून घेणे. असे गाळून घेणे स्वच्छ कपड्याने. गाळून घेतलेला हा रस अर्धा ग्लास गाळून घेतलेला अर्धा ग्लास हा शिवसंजीवनीचा रस, कडुलिंबाच्या पानाचा रस एका माणसासाठी, आजार विकार रोग कसलाही असो, एका माणसासाठी अर्धा ग्लास हा रस किमान. आणि लहान मुलांसाठी वयोमानानुसार किमान कमीत कमी 10 चमचे शिवसंजीवनीचा रस थोडी साखर मिक्स करून लहान मुलांना द्यावी, परंतु ते देणे गरजेचं आहे. कसल्याही रोगासाठी अर्धा ग्लास शिवसंजीवनी, मोठ्या माणसासाठी 10 चमचे, लहान मुलांसाठी साखर मिक्स करून देणे गरजेचं आहे. कसलाही आजार विकार रोग राहत नाही, माणूस आरोग्य संपन्न निरोगी जीवन जगतो. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. कॅन्सरसाठी 1 ग्लास घेणे गरजेचे आहे, कारण कॅन्सरचे जंतू मारण्यासाठी 1 ग्लास शिवसंजीवनी रस हा कमीत कमी घेणं गरजेचं आहे. 1 महिना कॅन्सरसाठी 30 डोस हा रोज याप्रमाणे घेणे. आणि इतर आजारासाठी बाकीच्या अर्धा ग्लास शिवसंजीवनी घेणे गरजेचे आहे. लहान मुलांसाठी वयोमानानुसार 10 चमचे कमीत कमी कडुलिंबाचा म्हणजे शिवसंजीवनीचा रस थोडी साखर मिसळून लहान मुलांना देण्यात यावा, देणे गरजेचे आहे. आरोग्य संपन्न निरोगी जीवनाची एकच गुरु शिवसंजीवनी. आजार विकार रोग आणि एक इलाज फक्त एक. कसलाही आजार विकार असू द्या, 7 आठवडे, आठवड्यातून 2दा सोमवार गुरुवार उपाशी पोटी अर्धा ग्लास शिवसंजीवनी घेणे, 14 डोस आणि आरोग्य संपन्न निरोगी जीवनाचा अनुभव घेणे, त्या ईश्वराचे गुणगान गाणे हेच त्याच्या मागचं सत्य. मी एक शिवभक्त आहे. मी केलेल्या अतूट आणि निस्वार्थपणे शिवभक्तीचं मला मिळालेलं हे अवीट गोड फळ आहे, ज्याचा लाभ मी सर्व गरजूंना देण्याचा प्रयत्न करत आहे. तो बी विनामूल्य. का हा शिवप्रसाद आहे, सर्वांसाठी विनामूल्य मुक्त. याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि आरोग्य संपन्न निरोगी जीवन जगावे हेच त्याच्या मागचं सत्य आहे. मी एक सर्वसाधारण माणूस आहे. मी शास्त्रज्ञ नाही, डॉक्टर नाही, वैद्य नाही. त्याच्या मागचं ही सगळ्यात मोठं सत्य आहे. आपल्या देशाला अशा लोकांची गरज नाही असंच म्हणावं लागेल. का आपल्या देशाला बाहेरचे पाहिजेत. रशिया, अमेरिका, जपान अशा बाहेरच्या देशातून जी शास्त्रज्ञ त्यांचे रिसर्च केलेले प्रयोग सिद्ध करतात, त्यांना हा पाठिंबा देतात, त्यांच्या मागे पळतात. पण आपल्या मातीतल्या माणसांनी एखादा प्रयोग केला आणि तो जनकल्याणासाठी, जनहितासाठी, लोककल्याणासाठी जर यशस्वी झाला तर त्याला साथ देणारे आपले लोक नाहीत. ही मला कळून चुकलेलं आहे. या लोकांना समजायला पाहिजे की आपल्या माणसाला आपण साथ देणं गरजेचं. ही लोककल्याणाचं काम आहे. सगळ्यात महत्वाची बाजू, आजपर्यंत कुणी असा प्रयोग केलेला नाही. विनामूल्य ही सेवा, 1 रुपया न खर्च करता, 1 रुपया कुणाला न देता घेता, स्वतः औषधांनी स्वतः खाणे, आरोग्य संपन्न निरोगी जगणे असा हा प्रयोग करणार मी एकमेव भारतीय आणि एकमेव जगातला मनुष्य आहे हे त्यांना समजायला पाहिजे. मला जर अशा लोकांची साथ मिळाली जे लोक या क्षेत्रात काम करतात, सगळ्यात महत्वाचं माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, माननीय आरोग्य मंत्रालय, माननीय आदिवासी मंत्रालय, माननीय वन मंत्रालय आणि शास्त्रज्ञ, मोठमोठे TV चॅनल, मोठमोठे पत्रकार, अशा लोकांची जर मला साथ मिळाली, पाठबळ मिळालं, तर आज माझ्या देशात जो आरोग्याच्या बाबतीत अब्जावधी रुपयाचा खर्च होत आहे हर एक आजारावर विकारावर, ज्यांनी काही फरक पडत नाही, फक्त पैसे वाया घालण्याचं काम होतं, अशा सगळ्या आजारावर विकारावर ही जीवनदायी लाभदायी शिवसंजीवनी गुणकारी ठरत आहे. हे सत्य आहे. त्याच्या मागचं माझ्या देशाचे अब्जावधी रुपये वाचू शकतील आणि तेच पैसे इतर कामासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी, शिक्षणासाठी, दुसऱ्या इतर कामासाठी त्याचा लाभ होईल हे ध्यानात घ्यावं. मी जीव तोडून सांगत आहे की मला या लोकांची जर साथ मिळाली तर माझा देश अजून पुढे जाईल, अजून प्रगती करेल, अमाप पैसा माझ्या देशाचा वाचेल. का तर ही विनामूल्य सेवा आहे. आरोग्याच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची ही सेवा आहे जी आज तागायत कुणी केलेली नाही. विनामूल्य बिगर पैशाची ही सेवा प्रत्येक जणाच्या घरापर्यंत पोहोचेल. ह्या लोकांची जर मला साथ मिळाली तर ह्या लोकांना जागा करा. माझ्या देश बांधवांनो, ही जी लोक झोपलेले आहेत त्यांना जसं काय स्वार्थाने झपटलेलं आहे, त्यांना लोक दिसत नाहीत, त्यांना साधारण माणसामध्ये जी काही गुण आहेत त्यांना दिसत नाहीत, तर बाहेरच्या शोधावरही बसलेले आहेत. बाहेरचे शोध लावतील तेव्हा त्यांना खर्च करून बोलून घेतील, खर्च करून त्यांची औषधं विकत घेतील. पण घरचं जे आपल्या भारतीय प्राचीन परंपरेमध्ये दडलेलं आहे, लपलेलं आहे, जी माणसाच्या जीवनाला आरोग्यदायी आहे, जीवनदायी, लाभदायी, गुणकारी आहे, सगळ्यात महत्त्वाचं विनामूल्य आपली प्राचीन परंपरा सांगत आहे. ही शिवसंजीवनी सगळ्यात आपल्या भारतीय लोकांना माहीत आहे. पण यातले जी गुण आहेत रसातळातले अंतर्गत गुण
ती माझ्या नजरेने पारखून जी जगापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, ह्याची साथ मला या लोकांची पाहिजे. ह्यासाठी का यांची साथ जर मला मिळाली तर माझा देश आरोग्य संपन्न निरोगी होईल, अजून प्रगती करेन, आमाप माझा देशाचा अब्जावधी डॉलरचा खर्च पैसा वाचू शकेल, इतर कामासाठी त्याचा लाभ होऊ शकेल. जागे व्हा, जागे करा. ह्या लोकांना जी झोपी गेलेत, झोपीचं सोंग करतात, त्यांची साथ पाहिजे मला. ही सत्तेची बाजू आहे. सत्याचा मार्ग धरा, शिवभक्ती करा, अनुभव घ्या आणि खात्री करा. सगळ्यात महत्त्वाची बाजू ही आहे, हे सत्य आहे. सत्याची अनुभूती, सत्याची परिभाषा या लोकांना माहीत नाही काय, सत्य काय आहे यांना कळत नाही का. समजून घ्या, जाणून घ्या आणि ह्याला साथ द्या. शिवसैनिकाला साथ, आरोग्याला साथ, माझ्या देशाला साथ, माझ्या देशातील धनाला साथ, जनहितासाठी मी सगळ्या जगासमोर आणलेलं आहे. तुमची साथ आणि मला मिळणं ही अत्यंत गरजेचं आहे. जागे व्हा आणि जागे करा. हे झोपलेल्या लोकांना माझ्याबद्दल बांधवांना असलेल्या गोष्टीमध्ये, नको असलेल्या घटनांमध्ये, नको असलेल्या बाबतीत हे जेवढे मी हे लोकांचे नाव घेतात वरच्या, ते सगळे लोक जातीने हजर होतात, जातीने खर्च करतात, नाही त्या गोष्टीला प्राधान्य देतात, नाही त्या गोष्टीचा तो विपर्यास करतात, लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याची, ईश्वराची परिभाषा समजत नाहीत, सत्याला ही समोर आणत नाहीत. त्यांना फक्त त्याचे चॅनल चालले पाहिजेत, त्यांचे खुर्च्या टिकल्या पाहिजेत, यासाठीच फक्त हे प्रयत्न करतात. ही माझी जी भाषा आहे ही सत्याची भाषा आहे. ईश्वर आहे हे जर सत्य आहे तर माझा हा प्रयोग, आविष्कार हा देखील सत्य आहे. आणि सत्याची परिभाषा फक्त तोच जाणू शकतो ज्याच्यापाशी सत्य दडलेलं असतं. सत्यासाठी तो झटत असतो, सत्यासाठी तो लढत असतो. आणि परमेश्वर आहे हे सत्य त्याला माहीत असतं, म्हणून हा लढत असतो. तसा मी लढतोय, मी हा शेवटपर्यंत लढत राहणार माझ्या देशासाठी, माझ्या मानव कल्याणासाठी आणि माझ्या देशाच्या हितासाठी. ह्याला साथ जर मिळाली तर अजून परमेश्वराची सगळ्यांवर कृपा होईल. हे ध्यानात घ्या. सत्तेची भाषा तुम्ही जर समजू शकत नाही तर तुमचं कधी असं कल्याण व्हायची ही होणारच नाही, बाजूच होणार नाही. तुम्ही सत्तेची भाषा समजून घ्या, इतर कामाचा विषय कट करा आणि ह्याच्या मागे लागा. जे आपल्याला गरजेचं आहे, जे आपल्या देशाला, जे आरोग्याला, जे मानव हिताला, येणाऱ्या काळातील पिढीला हे लागू होणार आहे. यासाठी सगळ्यांनी मला साथ द्या, लढा, झटा आणि ईश्वरी सत्य जाणा. ईश्वरी सत्य जाणल्याशिवाय, ईश्वर ही सत्तेची भाषा जाणल्याशिवाय हे कळणार नाही कोणाला. जागे व्हा आणि जाणून घ्या. आजच्या या चालू परिस्थितीमध्ये या कडुलिंबाच्या झाडाचा म्हणजे शिवसंजीवनीचा गैरफायदा, व्यापारधंदा भरपूर लोकांनी मांडलेला आहे. त्याच्यावर त्यांचा कुणाचा अधिकार नाहीये. हे तेवढं सत्य आहे का? तर कडुलिंबाचे इंटरनॅशनल पेटंट भारताकडे आहे. जागतिक दर्जाचे हक्क आपल्या देशाकडे आहे. त्याच्यावर कुणाला हक्क सांगता येत नाही, त्याचा गैरवापर, गैरफायदा कुणाला घेता येत नाही. तरी देखील भरपूर लोक त्याचा व्यापार धंदा करत असून पैसा कमवण्याचा धंदा त्यांनी चालू केलेला आहे. त्यांच्या भूलथापाला, त्यांच्या कसल्याच गोष्टीला तुम्ही बळीचा बकरा होऊ नका. त्यांच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतः आणा, स्वतः घ्या, अनुभव घ्या, खात्री करा. प्रकारची प्रक्रिया त्याच्यावर करता येत नाही, आहे त्या स्वरूपात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं कसल्या भूलथापाला, कसल्या जाहिरातीला तुम्ही बळीचा बकरा होऊ नका. अनुभव घ्या. कारण ज्या लोकांना सत्याची परिभाषा माहीतच नाही तेच लोक फक्त व्यापारधंदा करतात. जे लोक ईश्वराला फक्त नावाने बोलतात, त्याचा अनुभव घेत नाही, त्याची अनुभूती घेत नाहीत, ते लोक व्यापारधंदा करतात. त्यांना फक्त पैसा कमवण्याचं पडलेलं असतं. ते एक राक्षस रूपी लोक आहेत जे माणसाला लुटण्याचा धंदा फक्त करतात. माझ्या देशाकडं ह्याचं इंटरनॅशनल पेटेंट आहे, म्हणजे जे जागतिक दर्जाचे हक्क कडुलिंबाचे माझ्या भारताकडे आहेत. त्यामुळे ह्याच्यावर कुणाला अधिकार सांगण्याचा अधिकारच राहत नाही आणि तुम्ही त्याचा प्रयत्न देखील करू नये. हे सगळ्यात महत्त्वाचं मोठं सत्य हे जाणून घ्या. तुम्हाला माहीत नसतं, वनमंत्र्यांना, आरोग्यमंत्र्यांना सांगणं की हे कडुलिंबाचं झाड माझ्या भारताचं राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा, जेणेकरून ह्याचा कोणी व्यापारधंदा करू नये, याचा कोणी गैरफायदा घेऊ नये, त्याच्या कोणी कंपन्या चालू नयेत. हे राष्ट्रीय संपत्ती म्हणून जनहितासाठी, लोककल्याणासाठी, सगळ्या जगाला, अखंड मानव जातीला याचा विनामूल्य मुक्तपणे लाभ द्या. हेच माझं सांगण्याचं त्याच्यामागचं मोठं सत्य आहे. मानवी शरीराला होणारे आजार, विकार, रोग हे फक्त विषाणू आणि जीवाणूमुळेच होतात, हे सत्य आहे. कडुलिंबाच्या झाडाचा म्हणजेच शिवसंजीवनीचा गुणधर्मच आहे जंतुनाशक, कीटकनाशक, अँटीबॅक्टेरियल तत्व आहे त्याचं कडुलिंबाचं. त्याच्यामुळे मानवी शरीरावर होणारे जेवढे काही रोगराई आणि आजार आहेत ते कडुलिंबाच्या रसामुळं किंवा शिवसंजीवनीमुळं नाहीसे होतात. माणूस रोगमुक्त निरोगी जीवन जगू शकतो, हे सत्य आहे. पर्यावरण निर्मितीसाठी, शुद्ध हवेसाठी कडुलिंबाचे झाड आपल्या अवतीभोवती, आपल्या दारी, गावात, शाळेत, रोडच्या कडेला, गायरानात, डोंगरावर लावावे. त्याच्यामुळं हवा शुद्ध होती, पर्यावरण, वातावरण शुद्ध राहतं, मानवी आरोग्य निरोगी राहतं. आरोग्यसंपन्न निरोगी जीवनाची एकच गुरुकिल्ली शिवसंजीवनी होय. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. याची माहिती, शिवसंजीवनीची माहिती मी सर्व म्हणजे यावर काम करणाऱ्या संस्था,
आयुष संस्था दिल्ली, पंतप्रधान, माननीय पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती, माननीय आरोग्यमंत्री अशा सगळ्या लोकांना मी त्याची माहिती दिलेली आहे. माझं मी कर्तव्य करत आहे. ही माझी भारतभूमी, ही आपली भारतभूमी साधू संत ऋषीमुनी तपस्वी लोकांची तपोसाधना केलेली पवित्र आणि पावन भूमी आहे. इथे भक्ताच्या अतूट आणि सत्वशील भक्तीला परमेश्वर साक्षात दर्शन देता आलेला आहे. हे सत्य आहे. लहान असो किंवा मोठा भक्त कसाही असो, त्याच्या अतूट भक्तीला आणि श्रद्धेला आणि सत्वशीलपणाला परमेश्वरांनी समोर येऊन त्याला दर्शन दिलेलं आहे. अशी पावनभूमी आहे, ही विसरून जमणार नाही. विसरू नका आपल्या चालीरीती परंपरा, भारतीय प्राचीन परंपरा, चालीरीती, रीतिरिवाज, आपल्या आयुर्वेदामध्ये असणारे जडीबुटी. भारतीय प्राचीन परंपरेनुसार आयुर्वेदाला असाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याच्या ज्या पारंपरिक जडीबुटी आहेत, म्हणजे परंपरा, चालीरीती, आयुर्वेदातील चालत आलेल्या या वनस्पती, वनसंपदा ह्या जर जतन करून ठेवल्या तर मानवाला आज त्याची गरज आहे, भविष्यात बी गरज आहे. या जतन करणं गरजेचं आहे. आज मानव जातीला याची खूप गरज आहे. त्याच्यामुळे ही विसरून चालणार नाही. त्याचं जतन करा, पुढच्या पिढीला त्याचा लाभ होऊ द्या. सांगा पुढच्या पिढीला, तर त्याचा मानव जातीला अखंड असा लाभ होत राहील. निरोगी आणि आरोग्य संपन्न जीवन जगायचे असतील तर कसली नशा व्यसन करू नका, त्याच्यापासून दूर राहा. तर तुम्ही निरोगी आणि सुरक्षित आबाधित राहता. हे त्याच्या मागचं सगळ्यात मोठं सत्य. ह्याची जपवणूक करा. तुम्ही सावध राहताल तर सुरक्षित राहता. त्यासाठी तुम्ही कसल्याही व्यसनाच्या किंवा नशेच्या आहारी जाऊ नका. ही सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे, ध्यानात घ्या. तुम्ही बी घ्या, इतरांना बी सांगण्याचा प्रयत्न करा. दोषमध्ये येऊन होश खाऊ नका. चुकीच्या रस्त्याने जाऊ नका. चुकीचा रस्ता धरला तर धोका संभवतो, धोका होऊ शकतो. त्यासाठी शिवसंजीवनीचा लाभ घ्या. आपले घर, आपले गाव, आपला देश स्वच्छ आणि निरोगी ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. तसं जर कराल तरच आपण निरोगी जीवनाचा विचार करू शकाल. हे प्रत्येकाचे कर्तव्य प्रत्येकाने केले पाहिजे, हे गरजेचे आहे. प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक व्यक्तीने एक कडुलिंबाचे झाड लावणे, वाढवणे, जगवणे हे आज गरजेचे झालेले आहे. प्रत्येकाने केले पाहिजे. कडुलिंबाचे झाड तोडू नका, त्याचा गैरवापर करू नका. लागतो त्याप्रमाणे त्याचा वापर करा, अति त्याचा वापर करू नका. हे झाड जगवणे, ह्याचा भविष्यासाठी ठेवा करून ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कडुलिंबाचे झाड आपल्या अवतीभोवतीदारी लावावे. माझ्या भारत देशाला, पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना, आरोग्यमंत्र्यांना, वनमंत्र्यांना, परत आदिवासी मंत्र्याला माझं सांगणं आहे की हे कडुलिंबाचे झाड राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा. याचा कुणीही व्यापार धंदा करू नये, याचा कुणीही गैरफायदा घेऊ नये. ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ह्याच्या हकीकतमध्ये इंटरनॅशनल जागतिक दर्जाचे पेटंट अधिकार आपल्या भारत देशाकडे आहे. त्यामुळे खाजगी कुणाला ही अधिकार याच्यावर सांगता येणार नाही. हे ध्यानात ठेवा. ईश्वरी देण आहे, सर्वांसाठी मुक्त विनामूल्य. याचा व्यापार धंदा कोणी करू नये. हे राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावे. आणि हा माझा जो शिवसंजीवनीचा प्रयोग आविष्कार आहे, ही माझ्या देशासाठी मी अर्पण करत आहे. मी फक्त जनकल्याणासाठी, लोककल्याणासाठी, मानवी जीवनाच्या रक्षणासाठी ही मी देत आहे. हे ध्यानात घ्या. कोणी देखील ह्या कडुलिंबाच्या झाडाचा गैरवापर करत असेल, व्यापार धंदा करत असेल, विनाकारण लोकांची फसवणूक करत असेल तर भारत सरकारने त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. सगळ्यात महत्त्वाचं, ही ईश्वरी दरबारी, ही सत्याच्या दरबारी हे महापाप आहे. त्यांनी ध्यानात घ्यावं. याचा महापाप करण्याचा प्रयत्न करू नये. हे आहे त्या स्वरूपातच देणं गरजेचं आहे. हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. त्याचा व्यापार धंदा कोणी करू नये, ते महापाप कोणी करू नये. आयुर्वेदामध्ये धन घेता येत नाही, देता येत नाही, तरच गुण येतो. हे सत्य आहे. ह्या लोकांना जाग करणं गरजेचं आहे. माझ्या देश बांधवांनो, ह्यांना जाग करा. कारण हे जर जागे झाले तर माझ्या देशाचं कल्याण होईल. कारण हे देशाचे सूत्र यांच्या हातात आहेत. म्हणून हे झोपलेले आहेत. या झोपीच्या सोंगातून यांना बाहेर काढा. मग तो पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, मंत्री असो, एखादा मोठा TV चॅनलवाला असो, दूरदर्शनवाला असो, आरोग्य खात्याचा असो, कोणीही असो, या सगळ्यांना जागा करा. तुम्ही मानवतेसाठी काम करतात ना, देशासाठी काम करतात ना, ती शिवसंजीवनी तुमच्या ध्यानात आली पाहिजे, तुमच्या नजरात बसली पाहिजे. हे विनामूल्य जनसेवा, लोककल्याणासाठी आहे. आणि मी तर सगळ्यांसाठी विनामूल्य दिलेली. ईश्वर सेवा, ईश्वर भक्ती, ही सत्याचा मार्ग आहे. सगळ्यांनी त्याच्या मार्गाने चालणं गरजेचं आहे. आज ह्या शिवसंजीवनीची माझ्या मानवजातीला, माझ्या देशाला अत्यंत गरजेचं आहे. तुमचं कसलंच प्रगत तंत्रज्ञान, विज्ञान मानवाला वाचू शकत नाही. ही सत्य झालेले आज. माणसं बळीचे बकरे होते. प्रत्येक काही ना काही रोज एक नवीन आजार उत्पन्न होतो. रोज एक नवीन आजाराची काहीतरी
बाजारात औषधं विक्री होते. माणूस जगू शकत नाही कसल्याच औषधाने आणि कसल्याने. एकच पर्याय आयुर्वेद. प्राचीन परंपरा असलेलं भारतातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आयुर्वेद. आणि त्यातील ही अमृतमय माझी शिवसंजीवनी म्हणजे कडुलिंबाचं झाड, याचं जतन करा. याचा लाभ सगळ्या माझ्या मानवजातीला द्या, माझ्या भारत देशाला द्या आणि माझ्या देशाची अब्जावधी डॉलरची रक्कम वाचवा. जो ह्याच्यावर खर्च होतो आरोग्याच्या बाबतीत, जो खर्च होतो माझ्या देशात गंभीर आजारावर, प्रत्येक आजारावर, तो हा खर्च वाचवा. हा वाचवण्याचा प्रयत्न मी करत आहे, पण मला पोलीस साथ देत नाही. हा वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही जर साथ दिली तर होईल. तिचा जो हा खर्च आहे आरोग्यावर खर्च होणारा, तो जर माझ्या ह्या शिवसंजीवनीमुळे वाचला तर माझा देश अजून प्रगतीपथावर जाईल. हे सत्य आहे. त्यासाठी या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन मला साथ देणं गरजेचं आहे. शिवसंजीवनी ही प्राचीन परंपरा असलेल्या आयुर्वेदातील एकमेव असंच साधन आहे की जी सर्वांसाठी विनामूल्य आहे. शिवशंकराचा आशीर्वाद एकमेव असा त्या झाडावर झालेला आहे की तो अमृतमय आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. सत्याचा मार्ग धरा, शिवभक्ती करा. कसल्या प्रकारची व्यसन अथवा नशा करू नका. सावध राहा, म्हणजे सुरक्षित राहताल माझ्या देशबांधवांनो. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि आनंदी जीवन, निरोगी जीवन जगा. हेच त्याच्या मागचं माझी तळमळ आणि सत्य आहे. साधू संत ऋषी मुनी या शिवसंजीवनाचा त्यांच्या तपसाधनेमध्ये लाभ घेतात, उपयोग करतात. हे सत्य आहे. त्याच्यामुळे मानवाच्या शरीराला अन्न पाण्याची गरज भासत नाही. बिन अन्न पाण्याचा माणूस जगू शकतो. आयुष्यमान भाऊचा त्याला लाभ म्हणजे आशीर्वाद लागतो. हे सत्य आहे. माझ्या देश बांधवांनो, बंधू भगिनींनो, कसलाही आजार, विकार, रोग म्हणजे मृत्यू नाही. त्याने मृत्यू येत नाही. त्याच्यावर विलाज उपाय आहे शिवसंजीवनी. सगळ्यात महत्त्वाचं, मनाने मरू नका. मन दगडाचं बनवा, काळी दगडाचं बनवा. मनाने मेला तर त्याच्यावर उपचार लागू होत नाही. शरीराने जर माणूस मरत असेल तर त्याच्यावर उपचार लागू होतो. त्यासाठी मनाने मरू नका. सगळ्या रोगावर आजारावर विलाज उपाय आहे. तो देखील सगळ्यांसाठी मुक्त, विनामूल्य शिवसंजीवनी. त्याचा लाभ त्या वातावरण, पर्यावरण निर्मितीसाठी, शुद्ध हवेसाठी, आरोग्यसंपन्न निरोगी जीवनासाठी, बलवान, सशक्त आणि निरोगी भारत बनवण्यासाठी शिवसंजीवनीला साथ द्या. शिवसंजीवनीचा लाभ घ्या. ईश्वरी भक्तीच्या मार्गाला लागा, सत्याच्या मार्गाला लागा. हेच आजची काळाची गरज आहे. हे सगळ्यांच्या फायद्याचं आहे. हे ध्यानात घ्या माझ्या मित्रांनो. आरोग्य संपन्न निरोगी जीवनासाठी होईल तेवढं तुम्ही घरचं अन्न खाण्याचा प्रयत्न करा. हिरव्या पालेभाज्या खाण्याचा प्रयत्न करा. शिळे अन्न खाऊ नका. चुकीच्या मार्गाला जाऊ नका. कसली व्यसन अथवा नशा करू नका. सावध राहा, सुरक्षित राहतात. भरपूर पाणी प्या. हलका फुलका व्यायाम करा, प्राणायाम करा. हे आरोग्य संपन्न निरोगी जीवनाचं हे द्योतक आहे, स्तोत्र आहे, गणित आहे. हे करा आणि शिवसंजीवनीचा लाभ घेऊन आरोग्य संपन्न निरोगी जीवन जगा. माझ्या देश बांधवांनो, बंधू भगिनींनो, मनोभावे, भक्तिभावाने परमेश्वराला साक्ष ठेवून, निस्वार्थपणे त्या ईश्वराला फक्त समोर ठेवून शिवसंजीवनीचे सेवन करा. तुम्ही 100% रोगमुक्त जीवन जगाल. हा शिवसंजीवनीचा गुणधर्मच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला फरक पडल्यानंतर तुम्ही इतरांना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना त्याचे अभिप्राय पाठवा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दाखवून द्या ही सत्याची बाजू कशी. कारण आपले माननीय पंतप्रधान शिवभक्त आहेत. ते खरे शिवभक्त आहेत. त्यांना ह्याची बाजू दाखवून द्या की अजून मी परमेश्वर आहे, हे सत्य आहे. असं माणसाने समोर आणलेलं आपल्या जगासमोर. सगळ्यासाठी विनामूल्य, सगळ्यासाठी मुक्त असा हा शिवसंजीवनीचा औषधी आयुर्वेदामधला हा प्रकार सगळ्यांसाठी विनामूल्य आणि मुक्त आहे. याचा सगळ्यांनी लाभ घ्या. आरोग्य संपन्न निरोगी जीवन जगा. हे त्याच्या मागचं सत्य आहे. सन 2012 साली माझा हा आविष्कार प्रयोग शिवसंजीवनी ज्यावेळेस यशस्वी झाला, त्यापासून अनेक लोकांना त्याचा लाभ होऊ लागला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो लोक आज त्याचा लाभ घेत असून आरोग्य संपन्न निरोगी जीवन जगत आहेत. फरक पडल्यानंतर ते लाभार्थी मला त्यांचे अभिप्राय पाठवत आहेत. दिवाळी अंकाला त्यांनी, आमचा मल्हारीला त्यांनी भरपूर म्हणजे 2013 पासून 15 पर्यंत भरपूर लाभार्थींनी अभिप्राय दिलेले आहेत. मी माझ्या भारत सरकारला आणि जागतिक आरोग्य संघटनेला सांगू इच्छितो की ही शिवसंजीवनी म्हणजेच कडुलिंबाचे झाड माझ्या देशाची राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा. माझा भारत देश दारिद्र्य, गरिबी आणि कुपोषणमुक्त बनवण्यासाठी आणि माझ्या देशातील शेतकऱ्यांची म्हणजे बळीराजाची आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वांनी शिवसंजीवनीचा लाभ घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण शिवसंजीवनीच्या सेवनाने मानवी शरीराला अन्न पाण्याची गरज भासत नाही. त्रिकालाबाधित सत्य आहे. एवढे सात्विक, पोषक आणि जीवनदायी गुणधर्म या शिवसंजीवनीमध्ये मानवी शरीराला लागू होणारे आहेत. हे सत्य आहे. जसे आईचे दूध बाळासाठी शुद्ध, निरोगी आणि पवित्र असते, त्याच्यावर कसलीही प्रक्रिया करता येत नाही, आहे त्या स्वरूपात त्याला शुद्ध स्वरूपात दिले जाते. हे सत्य आहे. तसंच
आयुर्वेदातील निसर्गरूपी दूध म्हणजेच पाने, फुले, फळे, मुळे हा जो प्रकार आहे तो आहे त्या शुद्ध स्वरूपात आहे तशा पद्धतीत लागतो त्या प्रमाणात देणं गरजेचं आहे. हे ध्यानात घ्या. एक माणसाने लहान असो किंवा मोठा, रोगी असो अथवा निरोगी, आठवड्यातून एक वेळ न चुकता अर्धा ग्लास शिवसंजीवनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ही शिवसंजीवनी पवित्र, शुद्ध आणि शिवशंकराचा आशीर्वाद असल्याही गंभीर आजार विकार रोगातून तुम्ही मुक्त झाला शिवसंजीवनीच्या लाभामुळं, तर तुम्ही शिवसंजीवनी घेण्याचं बंद करू नका. प्रत्येक निरोगी माणसाने किंवा कसल्याही आजारी माणसाने जर तुम्हाला फरक पडला तर तुम्ही जिंदगीभर आठवड्यातून एकदा हे हेल्थ टॉनिक म्हणून अर्धा ग्लास शिवसंजीवनी घेणं गरजेचंच आहे. लहान असो किंवा मोठा, प्रत्येक माणसाने हे घेणं गरजेचं आहे. हे ध्यानात ठेवा. माझा हा आविष्कार प्रयोग शिवसंजीवनी याची माहिती मी माननीय पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती, माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री, माननीय आदिवासी मंत्री, माननीय वन मंत्री, परत असे मोठमोठे पत्रकार, मोठमोठे टी व्ही चॅनल्स, अशा सगळ्या नामचीन व्यक्तींना, त्यावर काम करणाऱ्या संस्थांना मी याची माहिती, याचे जाहिराती, याचे फॉर्म्युले दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, आयुष नावाची संस्था जी भारतातील सर्व प्रयोग तिथे तपासले जातात त्यांना सुद्धा माझा फॉर्म्युला, याची माहिती या प्रयोगाची मी 2013 सालापासून देत आलेलं आहे. पण ह्याचा कुणी देखील विचार केला नाही. ICMR संस्थेतर्फे माझ्या ह्या विषयाचं रजिस्ट्रेशन केलं, त्याचं मला लेटर आलं, राष्ट्रपतीचं लेटर आलं, पंतप्रधानाचं लेटर आलं, पण मला प्रत्यक्षात कुणी बोलून त्याचा विचार न केले नाही की हा काय प्रयोग आहे, हा काय आविष्कार आहे, हा कशासाठी केलाय तू आणि ह्याचा किती फायदा माझ्या देशाला आणि जनतेला आहे, ही विचारणा करणाऱ्या आज तागायत कोणी मला भेटलेलं नाही. त्यांना जागा करा माझ्या देश बांधतो. माझं सांगणे तुम्हाला, कडुलिंबाचे झाड ही आपली भारतीय प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदातले ते अमृत आहे. ती राष्ट्र संपत्ती आहे, देशाची संपत्ती आहे. त्याच्यावर कुणाचाही अधिकार सांगता येत नाही. कुणाच्या कसल्याही भूलथापाला बळी पडू नका, कुणाचा कसलेही प्रोडक्शन घेऊ नका. स्वतः आणा, त्याचा लाभ घ्या आणि शिवसंजीवनीचं गुण गा. कुणाच्याही भूलथापाला किंवा कुणाच्याही चुकीच्या रस्त्याला जाऊ नका. हा अधिकार कुणाला दिलेला नाही. त्याचा गैरफायदा कुणाला घेऊन देऊ नका आणि तुम्ही स्वतः घेऊ नका. ही राष्ट्र संपत्ती आहे, याचा लाभ सर्वांना. देश बांधवांनो, तुम्हाला हे माहीत नसेल, 1981 साली भारतात बेंगलोर शहरामध्ये आयुर्वेदाची कडुलिंबासाठीची खास जागतिक परिषद भरवली होती. त्या जागतिक परिषदेमध्ये भारताने कडुलिंबाचे पेटेंट अधिकार हे आपल्या स्वतःकडे ठेवलेले आहेत. त्यामुळे कडुलिंबाचे पेटेंट आणि अधिकार हे फक्त भारताकडे आहेत. हे ध्यानात ठेवा. आजार विकार रोग अनेक, इलाज फक्त एक शिवसंजीवनी. इथून पुढे मी भविष्यात वेळोवेळी शिवसंजीवनीची माहिती अनेक विविध आजारासाठी तुम्हासाठी पाठवत आहे माझ्या ह्या व्हिडिओवर. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब बटनवर दाबून माझा व्हिडिओ मिळवण्याचा प्रयत्न करा. भारतीय प्राचीन परंपरेनुसार कडुलिंबाच्या झाडाचे मानवी आरोग्यासाठीचे लाभदायी जीवनदायी गुणधर्म सर्वांना माहीत आहे, परंतु जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. जे मी सगळ्या जगासमोर आणलेलं आहे, सर्वांसाठी विनामूल्य जीवनदायी आणि लाभदायी. याचा लाभ माझ्या देशबांधवांनो, बंधू भगिनींनो ध्यानात घ्या. माणूस जीवनाच्या शेवटी बरोबर काही येऊन जात नाही. सगळ्यात मोठे धन पुण्य आहे, ते कमवण्याचा प्रयत्न करा आणि ते आहे त्याचा एकमेव पर्याय आहे शिवसंजीवनी. तुम्ही घ्या आणि इतरांना. बाळंतपणानंतर बाळंत स्त्रीला आणि तिच्या बाळाला कडुलिंबाच्या पाण्याने म्हणजे आंघोळीच्या गरम पाण्यात कडुलिंबाचे पाणी घालून 15 दिवस आंघोळ घालावी. अशाच प्रकारे प्रत्येक माणसाने आठवड्यातून 2 वेळेस अशा पद्धतीने आंघोळ करावी. कारण शिवसंजीवनीच्या सेवनाने आणि आंघोळीने मानवी शरीर आणि रक्त शुद्ध आणि निरोगी होते, हे सत्य आहे. दात हिरड्या मजबूत बळकट ठेवण्यासाठी, मधुमेह टाळण्यासाठी, मधुमेह मुक्त निरोगी आनंदी जीवन जगण्यासाठी शिवसंजीवनीचा लाभ घ्या. आनंदी निरोगी जीवन जगा. अपचन, आतडीचे विकार या सर्वांसाठी गुणकारी लाभदायी आहे शिवसंजीवनी. तोंडाचे विकार म्हणजेच तोंड येणे आणि फुफ्साचे विकार यावर देखील अत्यंत गुणकारी. माझ्या देशबांधवांनो, बंधू भगिनींनो, आज मी ग्रामीण, डोंगरी, जंगली, आदिवासी भागात साप चावल्यानंतर सापाचं विष उतरण्यासाठी कमीत कमी 2 ग्लास कडुलिंबाच्या पानाचा रस म्हणजे शिवसंजीवनी पाजली जाते. सापाचं झेर उतरले जातं, हे सत्य आहे. डोक्याचे विकार, मेंदूचे विकार, रक्तदाब कमी जास्ती होणे, लिव्हरचे विकार, डोळ्यांचे विकार. माझ्या देशबांधवांनो, कुणाचीही वाट पाहू नका, लगेच घ्या, सुरुवात करा आणि आनंदी निरोगी जीवन जगा. बंधू भगिनींनो, लहान असो किंवा मोठा, शिवसंजीवनी ही अमृत म्हणून आणि हेल्थ टॉनिक म्हणून आठवड्यातून 1 वेळा प्रत्येकाने घेतलंच पाहिजे, न चुकता आपल्या आरोग्य संपन्न आणि निरोगी जीवनासाठी. किती वयोवृद्ध असू द्या, जन्मलेलं लेकरू देखील असू द्या, हे सगळ्यांसाठी लाभदायी जीवनदायी आहे. का बाळांत काढ म्हणून ह्या कडुलिंबाचा वापर आज तागायत करतात. त्याच्या मागचं सगळ्यात मोठं सत्य दडलेलं आहे.
जन्मताच आपल्याला तो डोस मिळतो पण ही बंद केलेला आहे आजच्या ह्या नवीन परिस्थितीमुळं बदललेल्या विज्ञानाच्या परिस्थितीमुळं हे बंद झालेले प्राचीन परंपरेला हे सगळ्यात मोठं जी भागदाड पडले त्या नवीन तंत्रज्ञान विज्ञानामुळे पडलेले ही जुनी परंपरा आज ताकद चालू आहे काही ठिकाणी भरपूर त्याचा प्रकार चालतो ही बंद केलेली आहे पण ही घ्या कुणी असू लहान थोर मोठा ही इलेक्ट्रॉनिक पण आठवडून एकदा घेणं गरजेचं आहे कसल्या प्रकारची तुम्हाला रोगराई होणार नाही कसल्या प्रकारची तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही ही सत्य आहे